आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर जानू, होशील का मत माझी? हात दे ना तुझा हात माझ्या हातात देशील? सोडणार नाही कधीच नाही सोडणार हात नाही सोडणार। थँक्यू जानू, नाही सोडणार कधीच नाही। तू जानू कुठे आहे? विश्वा, जानू नाही आहे इथे, मी आहे सई। सई, काय चाललंय तुझं? विश्वा, हातच धरला होता ना रे, असा कशाला झिडकारलास? स्टॉप इट। तुला वेळ वगैरे लागले का? हे बघ, मला स्वप्न पडलं होतं आणि माहितीये जानू होती त्या स्वप्नात आणि तिचाच हात समजून तू माझा हात धरलास, माहितीये मला। पण छान वाटलं मला, आणि का वाटू नये? इनफ सई, हे खूळ तुझ्या डोक्यात कोणी घातलंय ग? हा, तू जानू सारखी होऊ शकत नाहीस। आणि तुला जर हे वाटत असेल ना की तू म्हणजे जान्हवी आहेस, तर सई, हा तुझा खूप मोठा भ्रम आहे। कारण जानू सारखी मुलगी या जगात कुठेच अस्तित्वात नाहीये, कळलं? गुड मॉर्निंग बबुचका कुठे आहेस तू? अरे बबुचका, बास्केट पण नाहीये। जयंत बहुतेक बाहेर घेऊन गेला असेल। जयंत, बबुचकाला पाहिलंस का? जयंत, बबुचका, अरे कुठे गेले हे? जयंत पण कुठेच दिसत नाहीये, बबुचका पण। बबुचका कुठे गेला हा? बबुचका इथे पण नाहीये। बबुचका
कुठे आहे? बबुचका कुठेच दिसत नाहीये. कुठे गेला असेल हा? म्हणजे बबुचका गायब झालाय की काय? थँक्यू मामा. आता जाऊया शाळेत, खूप उशीर झालाय. मला न भेटता कुठे निघालीस गुंड्या? बाबा तू इथे? हो. माझ्या पोरीची आठवण आली ना म्हणून आलो. गुंड्या, शाळेत जाऊन खूप अभ्यास करायचा. भावनाईसारखं हुशार व्हायचंय ना तुला? हो. शाबाश. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला शाळेत जर कोणी त्रास दिला, तू अशी मस्ती करण्याचा प्रयत्न केला ना, तर त्यांना सांगायचं की बाबांना जाऊन नाव सांगेन. काय सांगायचं? पिल्लू, काय झालं तुला? काय झालं काय पिल्लू? पिल्लू, रडतेस कशाला तू? शाळेतले कोण माझे फ्रेंड आहेत ना, त्यांचे भांडण झाल्यावर ते असे म्हणतात माझ्या बाबांना नाव सांगेन, आणि मग मी काहीच नाही म्हणायची, कारण तेव्हा माझ्याकडे बाबाच नव्हता ना. आणि आता तू आहेस. राहायचं नाही पिल्लू. पण तुझ्यासोबत भावना नाही आली? पिल्लू, भावनाईला माहितीच नाहीये की मी इकडे आलो. कसं आहे ना, मी भावनाईला इकडे आणलं असतं तर तुम्ही दोघंही रडला असतात. मला माझ्या गुंडाच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात अशी रडून रडून करायची नव्हती, म्हणून नाही आणलं तिला. पण मला भावनेची खूप आठवण येते. तू कधी घेऊन जाणार मला घरी? आनंदी काही दिवस तिच्या आजोळी राहणार आहे आणि हा निर्णय कायमचा नसणार. आणि पुढच्या 15 दिवसांच्या आत आनंदी गाडे पाटलांच्या घरी राहायला येणार. हा मी भावना मॅडमना दिलेला शब्द आहे. तुला माहितीये ना, मी दिलेलं प्रॉमिस कधीच मोडत नाही. हो. फक्त 12 दिवस ते. चालेल. हो, चला शाळेला निघायचं ना, उशीर होईल नाही तर. बाय बाबा. बाय बाय. इकडे बाय बाय. बाय. चला. तो फटक्यात बाप म्हणून स्वीकारला. लेकीचा उतरलेला चेहरा बाप म्हणून कसा काय बघू मी असं? बस, खूप झाला आता. 12 दिवसात मी आनंदीला घरी घेऊन येणार म्हणजे येणार. लक्ष्मी निवास